पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठांच्या रूममध्ये गोळीबार होतो। आरोपी कोण तर भाजपचा आमदार, आणि गोळीबार कोणावर होतो तर शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर। हे सगळं कुठे घडतं तर पोलीस स्टेशनमध्ये। शिंदे गटाचे कल्याणपूर्व विभागाचे शहर प्रमुख महेश गायकवाड आणि भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या जागेवरून वाद होता। हा वाद मिटवण्यासाठी महेश गायकवाड आपल्या समर्थकांसह हिल लाईन पोलीस स्टेशनला आले। पाठोपाठ भाजपचे आमदार गणपत गायकवाड सुद्धा आले। महेश गायकवाड यांच्यासोबत बैलगाडा शर्यतीसाठी प्रसिद्ध असलेले राहुल पाटील आणि अन्य एक सहकारी वरिष्ठांच्या केबिनमध्ये बसले होते, तर त्यांच्या समोरच भाजपचे आमदार गणपत गायकवाड हे सुद्धा बसले होते। इतक्यात गणपत गायकवाड यांनी स्वतः जवळचं पिस्तूल काढून महेश गायकवाड यांच्या दिशेने एकूण 7 राऊंड फायर केले। त्यापैकी 6 गोळ्या महेश गायकवाडांना लागल्या। गोळ्या लागल्यानंतर सुद्धा गणपत गायकवाड हे महेश गायकवाडांना मारहाण करत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये अगदी स्पष्ट दिसत होतं। त्यानंतर महेश गायकवाडांना ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलला ऍडमिट करण्यात आले। हॉस्पिटलकडून जी प्रेस नोट जारी करण्यात आली आहे त्यामध्ये महेश गायकवाडांची तब्येत ही क्रिटिकल असून त्यांना व्हेंटिलेटरवरती ठेवण्यात आलंय असं सांगण्यात आलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे यांनी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये भेट दिली आहे। पण याच घटनेमुळे आता उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सुद्धा अडचणी वाढल्यात। हे 3 नेते गायकवाड प्रकरणात नेमके कसे अडचणीत आलेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। सुरुवात करूया ती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून। सुप्रिया सुळेंनी या घटनेवरून देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केली। यावरती प्रत्युत्तर देताना भुजबळांनी मात्र फडणवीसांची बाजू घेतलीये। गृहमंत्र्यांनी आमदार गायकवाडांना गोळीबार करायला सांगितलं होतं का असा प्रतिप्रश्न भुजबळांनी विचारलेला आहे। मात्र असं असलं तरी गृहमंत्री आणि भाजपचे क्रमांक 1 चे नेते म्हणून या घटनेसाठी फडणवीसांना जबाबदार ठरवलं जाऊ शकतं। राज्य भाजपचे क्रमांक 1 चे नेते म्हणून आपल्या नेत्यांवर नसलेला अंकुश म्हणून विरोधकही भाजपसह फडणवीसांवरती टीका करताना दिसतात। आपलेच नेते गृहमंत्री असल्याच्या भावनेमुळे भाजपच्या नेत्याचा अशी कृत्य करण्यासाठी कॉन्फिडन्स वाढतो असं सांगण्यात येते। आता याच गोष्टींसाठी गेल्या काही दिवसातल्या घडामोडींचा सुद्धा आधार घेतला जातोय। त्यातलंच एक विधान म्हणजे नितेश राणेंनी मीरा भाईंदरच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय असं विधान केलं होतं। माळशिरस इथल्या हिंदू आक्रोश मोर्चात बोलताना नितेश राणे म्हणाले होते की पोलीस माझं काही वाकडं करू शकणार नाहीत। आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय, तुम्ही कार्यक्रम करा, तुम्हाला सुखरूप पोहोचवण्याची जबाबदारी आमची आहे। नितेश राणेंचं हे विधान व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या विधानावरून बरीच टीका देखील झालेली। त्यांचं हे विधान फडणवीसांच्या क्लीन इमेजला डॅमेज करणारं ठरलं होतं। त्याचसोबत फडणवीस हे प्रशासन आणि राजकारण यामध्ये राजकीय समीकरणांना महत्त्व देत आहेत असं परसेप्शन देखील तयार होत होतं। पोलीस प्रशासनाच्या दृष्टीनं फडणवीसांची तशी इमेज तयार होणं हे घातक तर होतच, आणि आता हीच गोष्ट थेट पोलीस स्टेशन मध्येच घडल्यानं फडणवीस सुद्धा अडचणीत येताना दिसतात। महाविकास आघाडीच्या काळात फडणवीसांनी गृह मंत्रालयातल्या अनेक गोष्टी चव्हाट्यावर आणून सत्ताधाऱ्यांवर आरोप केले होते, आणि हे आरोप करत असताना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांची विकेट सुद्धा फडणवीसांनीच काढली होती। साहजिकच विरोधकांना आता स्कोर सेटल करण्यासाठी आयताच मुद्दा मिळालाय। अशातच आरोपी भाजपचाच आमदार असल्यानं क्रमांक 1 वरती अडचणीत येऊ शकतील असे नेते फडणवीस आहेत असं म्हणावं लागतं। फडणवीसांनंतर या प्रकरणात अडचणीत येणारे दुसरे नेते आहेत ते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुंडांना पाठीशी घालतात असे आरोप सातत्याने संजय राऊत करत आलेले आहेत। मागे सुद्धा दादरचे आमदार सदा सरवणकर यांनी गणेशोत्सवात ठाकरे गटासोबत झालेल्या राड्यामध्ये गोळीबार केल्याचा आरोप झाला होता। आता कुठेतरी अशा आरोपांना बळ मिळण्याची घटना म्हणून कालच्या घटनेकडे पाहिलं जाऊ लागले। एकनाथ शिंदे यांच्या विरोधात स्थानिक भाजपचे नेते सक्रियपणे उतरताना दिसू लागले। ठाणे, कल्याण आणि नवी मुंबईतनं संजय केळकर, रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईक असे नेते शिंदेसाठी प्रतिस्पर्धक म्हणून उभा राहताना दिसतात। या नेत्यांना भाजप देखील बळ देताना दिसतंय। मात्र नरेटिव्हच्या पातळीवरती खुद्द मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात त्यांच्याच नेत्यावर भाजपचा आमदार गोळीबार करतो हे मुख्यमंत्र्यांच्या नसलेल्या कंट्रोलवरती लक्ष केंद्रित करतं। जर का मुख्यमंत्र्यांना आपल्याच भागातले गोळीबार करण्यापर्यंत वाढलेले वाद मिटवता येत नसतील तर भाजपसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बेरीज तयार करणारे नेते कसे ठरतील असं नेरेटिव्ह या निमित्ताने समोर येताना दिसतंय। आणि हेच नेरेटिव्ह खोडून काढण्यासाठी शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के समोर आले। त्यांनी हा वाद स्थानिक पातळीवरचा आहे, हा वाद 2 गटातल्या नेत्यांचा आहे आणि या वादात पक्षाचा काहीही संबंध नाही असं सांगायला सुरुवात केली आहे।
पण कितीही झालं तरी आरोपी भाजपचा आमदार असणं, समोरच्या व्यक्ती शिंदे गटाचे पदाधिकारी असणं, या गोष्टींमुळे शिंदे आणि भाजप यांच्यातलं त्यांच्याच बालेकिल्ल्यातलं वितुष्ट वाढवणारं असू शकतं. याचा राजकीय तोटा म्हणजे एकनाथ शिंदेच्या विरोधात भाजपचे स्थानिक नेते एकवट होऊ शकतात, ज्याचा मोठा फटका एकनाथ शिंदेंना सहन करावा लागू शकतो. गणपत गायकवाड आणि महेश गायकवाडांच्या प्रकरणामुळे अडचणीत येणारं तिसरं नाव आहे ते म्हणजे स्थानिक कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांचं. कल्याण डोंबिवली मतदारसंघावर भाजपच्या नेत्यांनी यापूर्वीच दावा केलेला आहे. श्रीकांत शिंदे यांचा वाढत असणारा हस्तक्षेप भाजपच्या आमदारांसाठी अडचणीचा ठरतोय असं बोललं जातं. विकास कामांचं श्रेय घेण्यापासून ते बदल्यांचे निर्णय सुद्धा श्रीकांत शिंदेंकडे एकवटत असल्यानं कल्याण लोकसभा मतदारसंघातले भाजपचे पदाधिकारी आणि आमदार नाराज असल्याचं बोललं जातंय. 2 महिन्यांपूर्वी गोळीबाराच्या घटनेतले आरोपी गणपत गायकवाड यांनी श्रीकांत शिंदेच्या विरोधात त्यांचं नाव न घेता टीका केली होती. ज्यांना गद्दारी करून कमी वेळात अमाप पैसा आणि सत्तेचं बळ मिळाले त्यांना त्यांच्या नजरेने सर्व जग विदू शके असं भास होतो, असं ट्विट गणपत गायकवाड यांनी केलं होतं. 2 महिन्यांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी गणपत गायकवाडांच्या घरी भेट दिली होती, जिथं भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी श्रीकांत शिंदेच्या वाढत्या हस्तक्षेपाबाबत फडणवीसांकडे तक्रार केली होती, असं स्थानिक पत्रकार सांगतात. यापूर्वी जून महिन्यात कल्याण डोंबिवलीमधून श्रीकांत शिंदेच्या विरोधात भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात ठराव मांडण्यात आला होता. नंदू जोशी या भाजपच्या पदाधिकाऱ्यावर श्रीकांत शिंदेच्या दबावातनं तक्रार दाखल झाल्याचं भाजपच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं. यावेळी हा वाद अगदी राज्य पातळीवरही गाजला होता. एक मुखाने भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी श्रीकांत शिंदेच्या नावाला कल्याण डोंबिवलीतनं विरोध केला होता, तर पाणी प्रश्नावरून काही अनुचित झालं तर त्याला सर्वस्वी श्रीकांत शिंदे जबाबदार राहतील अशी रीतसर तक्रारच रवींद्र चव्हाणांनी श्रीकांत शिंदेच्या विरोधात केली होती. थोडक्यात काय तर या वादाचं मूळ म्हणून श्रीकांत शिंदेचा वाढता हस्तक्षेप सांगण्यात येतं. काल या गोळीबार प्रकरणात जखमी झालेल्या महेश गायकवाड यांची भेट घेतल्यानंतर श्रीकांत शिंदेंनी पोलिसांनी आरोपींवरती कठोर कारवाई करण्याची मागणी ज्युपिटर हॉस्पिटलच्या भेटी दरम्यान केली. अर्थात श्रीकांत शिंदेचा हस्तक्षेप ही लपून राहिलेली गोष्ट नाहीये आणि हा वाढता हस्तक्षेपच भाजपच्या नेत्यांना शिंदेंविरोधात उभा करत असल्याचं स्थानिक पत्रकार वारंवार सांगताना दिसतात. साहजिकच या प्रकरणामुळे श्रीकांत शिंदे अडचणीत आले तर आश्चर्य वाटणार नाही. बाकी या 3 नेत्यांसोबतच एकूणच भाजप आणि शिंदेची शिवसेना ही युतीच ग्राउंडवरती एकत्रित लढणार का, हा प्रश्न ऐन लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी उभा ठाकलाय हे मात्र नक्की. तुम्हाला या एकूण घटनेवरती काय वाटतं? हे प्रकरण नेमकं कोणावरती शेकलं जाणार आहे? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलव्हिडिओचं YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा.